नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। उल्लासनगर में अवैध निर्माण का मामला, नाले पर स्लैब डालने का आरोप। उल्लासनगर महानगर पालिका क्षेत्र में अवैध निर्माण का गंभीर मामला सामने आया, जिससे स्थानीय नागरिकों में चिंता का माहौल है। इस मामले में नगर सेविका कांता विलास पवार ने प्रशासन को लिखित शिकायत देकर कार्रवाई की मांग की। उल्लासनगर में होली फैमिली स्कूल के पीछे बन रही मारुति मणिकंदन इमारत को लेकर विवाद खड़ा हो गया। इस निर्माण कार्य में नाले पर स्लैब डालकर अवैध प्रवेश द्वारा बनाया जा रहा है, ऐसा गंभीर आरोप नगर सेविका कांता पवार ने लगाया है। मिली जानकारी के अनुसार संबंधित जगह पिछले 20 वर्षों से बरसात के दौरान पानी के बड़े बहाव का मार्ग रही है, इसीलिए प्रशासन ने इसे खाली रखा था। लेकिन अब इस जगह पर अतिक्रमण कर निर्माण किया जा रहा है, जिससे भविष्य में बड़ा खतरा पैदा होने की आशंका जताई जा रही है। नगर सेविका पवार ने चेतावनी दी कि यदि यह निर्माण तुरंत नहीं रोका गया तो बरसात में पानी जमा होकर आसपास के घरों में घुस सकता है और नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ सकता है। फिलहाल इस मामले पर प्रशासन क्या कार्रवाई करता है, इस पर भी सभी की नजर बनी हुई है। संवाददाता कृष्णा महाले, उल्लासनगर से। नाल्याचा काय प्रॉब्लेम झालेला आहे? मागच्या काही दिवसांपासून मी वारंवार तक्रार देत असून पीडब्ल्यूचे अधिकारी माननीय निलेश सिरसाटे साहेब यांना 11/3/2026 ला मी अर्ज केलेला। या अर्जाचा रिव्हर्ट मला अलका मॅडमने पण दिला, पण याच्यात काय त्रुटी जाणून आल्या। तुम्ही बघू शकता की नाल्याची अवस्था आता कशी आहे। हा 25 ते 30 वर्ष जुना नाला आहे। मारुती मीनाकांत ही जी सोसायटी बांधलेली आहे त्यांनी हा पाठचा नाला पूर्ण कव्हर केलेला आहे, तसंच हा नाला कव्हर करायला जातो। हा 30 वर्ष नाला जुना आहे। माझी आई नगरसेविका कांता विलास पवार यांच्या लेटर हेडवर आम्ही पूर्ण सगळ्यात डिटेल टाकलेली आहे की नाला किती रुंद आहे, बिल्डिंगला काय प्रॉब्लेम आहे, कशा प्रकारे नाला आहे। याच्यानंतर आम्ही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या पवार साहेबांना पण भेटलो, आर्किटेक्ट जो आता बसलेले साहेब त्यांनाही भेटलो। त्यांनी सांगितलं आम्हाला जे प्रिमाइसेस आहे तेव्हा आम्ही फक्त सर्वे करून त्यांना दिलेलं आहे, हे लेटर आम्ही दिलेलं नाहीये। पुन्हा याची बी पूर्ण तातबीज केली, पूर्ण चौकशी केली, तर हे लेटर माननीय निलेश सिरसाट साहेब यांनी हे लेटर दिलं कसं, यांना कसा काय अधिकार दिला की नाल्यावर स्लॅब टाकायचा, बिल्डरला लेटर दिलं कसं, पहिला तर हा प्रश्न आहे। हे पूर्ण कारवाई लवकरात लवकर त्याची छानबीन व्हावी, मी आयुक्त मॅडमला पण सांगणार आहे आणि येत्या 20 तारखेला महासभेमध्ये हा प्रश्न निर्माण करणार आहे की यांनी लेटर दिलं कसं काय। ज्यावेळेस मी निलेश सिरसाट साहेबांना भेटायला गेलेलो तेव्हा त्यांनी ते लेटर सांगितलं आम्ही इन्व्हर्ट करू, कारण का तेव्हा शासकीय राजवट होती, त्यांचा मनाचा कारभार चालू होता। त्यांची काय मिळ भगत आहे मला माहित नाही, तर त्यांच्यावर तुम्ही लक्ष देऊन तुम्ही चौकशी करा। आज पत्रकार बंधू सगळे आलेले आहेत, वारंवार रात्री बेरात्री हे लोक कामं सुरू करतात आणि हाही जी जागा आहे कॅप्चर करायला बघतात। महानगरपालिकेचे कामं कसे करणार बघा, 8 फूट खड्डा इथं आतमध्ये पावसाळ्यात हे जर पाणी जर धावलं तर लोकांच्या घरात जाणार। मी वारंवार तक्रार करूनही हे बिल्डर काही ऐकत नाही। मारुती मुकानंद बिल्डरचं नाव नाही, बिल्डिंगचं नाव आहे। पाठी बघा तुम्ही, ते जाळ्याचं काम चालू आहे, रात्री बेरात्री हे लोक काम चालू करतात। त्यामुळे मला आयुक्त मॅडम, महापौर मला पुन्हा आम्ही एक निवेदन देणार आहे की हे काम होऊ देऊ नका। पुढच्या लोकांना पावसाळ्यात खूप याचा त्रास होणार आहे आणि लोकांच्या पुढे पाणी घरात घुसून त्यांचं पूर्ण घरात पाणी घुसणार आहे 100%। तर याच्यात लवकर कारवाई होऊन याला स्थगिती देण्यात यावी।